मुंबईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेनझी आणि जनरेशन अल्फाशी संवाद साधला। सीजेपी आंदोलनानंतर पहिल्यांदाच आरएसएसच्या माध्यमातून युवा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला गेला। या संवादातून युवा विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतं या संदर्भात विद्यार्थ्यांशी आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी संवाद साधलाय। बघूया। आपल्यासोबत या ठिकाणी काही युवा विद्यार्थी आहेत, जेनझी आहेत। खरं तर या ठिकाणी मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनानंतर त्यांना नेमकं या संदर्भात काय वाटतं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मित्रा, आजचं आपण जे भाषण ऐकलं किंवा जो काही संवाद त्या ठिकाणी झाला, काय वाटतं जेनझींसोबत आता सरकार सुद्धा सकारात्मक भूमिका घेते? आता बघा, आता मोस्टली आता कॉन्फ्लिक्ट चालू होते इंडियामध्ये आणि ते खूप अफेक्ट झालं होतं गव्हर्नमेंटसाठी। बट अकॉर्डिंग टू मी आता या स्पीचने ऋषभ शाहने त्यांनी खूप चांगलं आपला प्रोसिजर घेतला आहे की मतलब ॲड्रेस करायचं ऑडियन्सला आणि ते सगळं, आणि माझ्यासाठी हे खूप हेल्पफुल होतं कारण की ते जनरेशन जेन झीला पुढे शेप करेल आणि त्यांच्या एज्युकेशनला पुढे जाऊन अजून महत्त्वपूर्ण बनेल। कसं बघता एकूणच या ठिकाणी जे आता मोहन भागवत यांनी जेनझींना संबोधित केलेलं आहे, त्यांनी जे बोललं की प्रोटेस्ट पण एक छान वे पासून पण तुम्ही लोक प्रोटेस्ट करू शकतात, जिथे व्हायलन्स कमी असणार, तर मला वाटतं तसं अजून एम्पावर करायला पाहिजे की जेनझी स्टँड घ्या पण तुम्ही व्हायलन्समध्ये नको घ्या, सो दॅट गव्हर्नमेंट आणि जे लाठीचार्ज जे मारपीट होते ते कमी हो। एकूणच सगळ्या विषयावरती त्यांनी चर्चा केली। मात्र कुठेतरी याला लेट झालं असं वाटतं का तुम्हाला? कारण 30 डेजचा झालंय, ऑफकोर्स लेट झालंय, कारण आता तर सगळं काही होऊन झालंय। आता आम्ही फक्त प्रिकॉशन्स घेऊ शकतात नेक्स्ट अशा काही प्रोटेस्टसाठी। विद्यार्थ्यांकडनं असं म्हटलं जात आहे कुठेतरी सरकार आता लेट झालं या संदर्भात, कारण 30 डेजचं आंदोलन होतं, त्यावेळी सरकारचे प्रतिनिधी रस्त्यावरती येत नाहीत आणि ज्यावेळी आंदोलनातून यश येतं विद्यार्थ्यांना त्यावेळी सरकार सांगतं आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे आहोत। खूप लेट केलं आहे लोकांनी, सगळं काय फायदाच नाही। सगळं पूर्ण मूवी संपल्यानंतर तुम्ही करताय काय फायदा? आता पुढे बघू कसं चालतं। जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।